माझा एक मिनिट बेटा. अदिती प्लीज, तू माझं अदिती प्लीज. स्टॉप. अदिती एक मिनिट माझा एक. अदिती तुला जायचंच आहे ना, मग आमच्या सगळ्यांना तुला मुंबईला घेऊन जावं लागेल. बरोबर आहे. मिलिंद, रे फॅमिली आहे की सर्कस आहे? हे काय आहे? एवढं गोड कोणी असतं का? आदिती रडू नकोस, सगळे आपल्या पाठीशी आहेत. अजून किती आणि काय काय करणार आहात तुम्ही सगळे? आणि तू काय करतेस? आम्हाला सोडून जातेस ना? आदिती, आम्ही तुला वचन दिलंय ना, काहीही झालं तरी सिद्धूचं आणि तुझं लग्न होणारच. आणि मी ते लग्न मोडणार. हो, आणि आम्ही म्हटलंच आहे की ही लढाई फक्त तुमच्या दोघांचीच नाहीये, आपल्या सगळ्यांचीच आहे. खरंय आदिती. आणि आदिती, अगं लढाई आत्ताच सुरू झालीये आणि तू मैदान सोडून चाललीस. मैदान? अरे अदिती तर घर सोडून जातीये ना. नाही, त्याचा अर्थ वॉडेवर. आदिती, आता यावेळी तू कुठेही जायचं नाहीस. हा, आणि जायचंच असेल ना तर बस करू. बघ ना, या गाडीत आपल्या सगळ्यांना जागाच नाही होते. हे पण आपण जातो कुठे? नानी. नानी, अहो आपण कुठे जाण्यासाठी नाही, अदितीला अडवण्यासाठी जमलोय. अरे हो, विसरलेस मी. बघ, तुझ्या चेहऱ्यावर हसू आलं ना, तसंच तात्यांचा राग घालून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू आपण. तू नको काळजी कर. आपण तात्यांशी बोलू, त्यांचा राग जाईल. तू त्रास करून घेऊ नको. हे मानाचं पान आहे. यावर तात्यांनी त्यांची इच्छा लिहिली. ती इच्छा मी पूर्ण करू शकेल ना? मी या घरची चांगली सून बनू शकेल ना? हे चांगलं आहे. यामुळे आपण तात्यांचा राग घालवू शकतो. कसं? तुला या घरची सून व्हायचंय ना, हे सगळे तुझ्या पाठीशी आहेत. सेठ, मी प्रयत्न करेन. या घराला परत जोडेन मी. ही फॅमिली जर तोडायची असेल तर मला वेगळे प्रयत्न करावे लागतील आणि मी ते करणारच. तात्या, काल जे काही झालं त्यानंतर तुमची इच्छा मला पूर्ण नाही करता येणार असं वाटत होतं, पण मी चुकीची होते. तुम्हाला मॉम डॅडच्या डिवोर्स बद्दल कळलं. तुम्ही घरातल्या सगळ्यांवर रागावलाय, तरी सुद्धा सगळे आमच्या पाठीशी उभे आहेत. मग मी हार मानून कसं चालेल? तात्या, आता हे मानाचं पान आणखीनच महत्वाचं झालंय माझ्यासाठी. मॉम, अदिती काय चाललंय हे? रात्रभर झोपली नाहीयेस ना तू? सतत या घरच्यांचा विचार करतेस. तुझं टॅलेंट या लोकांसाठी अजिबात वाया घालू नकोस.
अगं आपला एवढा मोठा बिझनेस आहे, तो ग्रो कर ना. इतकं शिक्षण घेतलंयस ते या गुळपोळी गावात वाया घालवण्यासाठी? मॉम, घर आणि बिझनेस ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी सून होणार आहे या घरची. हे घर आनंदी ठेवणं ही जबाबदारी आहे माझी. बेटा तुला कसं समजावू? हे बघ, मला या घरातल्या लोकांसारखं शुगर कोटेड बोलता येत नाही. मी जरा स्पष्टच बोलते. या घरातले लोक तुला कधीही सून म्हणून स्वीकारणार नाहीये. ते तात्या कधी बाहेर येणार नाहीत रूम मधून त्यांच्या, आणि आले तरी तुला आणि सिद्धार्थला माफ करणार नाहीत. त्यामुळे इथे टाइम वेस्ट करणं सोड, आपण निघूयात. मॉम, तुझं तुमच्या डिवोर्स बद्दल खरं सांगून झालंय ना. आता तू जाऊ शकतेस. मी येणार नाही. अदिती, तुला आणि सिद्धार्थला वेगळं करण्यापेक्षा ही सो कॉल्ड स्वीट फॅमिली तोडणं माझ्यासाठी जास्त गरजेचं आहे. तरच माझं काम सोपं होईल. अरे सिद्धू दादा, आप्पा कुठे आहेत? अरे नवं धान्य आलंय, धान्य. पहिलं धान्य आलं. आप्पा, मोठी बाई, अदिती, सगळे बाहेर या लवकर. आपलं पहिलं धान्य आले. अरे लाव ना, इकडे लाव. या लवकर. आलं का धान्य? होय होय आप्पा, बघा यावर्षी बाजरीला झाक आली. किती बरं वाटतं ना, आपण घेतलेली मेहनत अशी समोर बघून, आपल्या कष्टाचं मोल जाणलं मातीत, आणि एवढं चांगलं पीक उगून आलं. अदिती, अदिती लवकर ये. काय झालं सेठ? ये लवकर. अरे अदिती, अगं हे बघ आपलं पहिलं धान्य. पहिलं धान्य म्हणजे? अदिती, दरवर्षी आपल्या शेतातलं पहिलं धान्य आपल्या घरी येतं. मेहनत करून जेव्हा पहिलं धान्य घरी येतं ना, तेव्हा घरातले सगळे खुश होतात. आपणकडे बघ. अप्पा, छान वाटतंय ना? अदिती, जवळजवळ सगळं धान्य, कडधान्य, सगळ्या भाज्या आपल्याच शेतात पिकवल्या जातात, आणि तिथूनच सगळे धान्य, कडधान्य आणि भाज्या आपल्या घरी येतात. आता ही बघ ना, ही बाजरी. आता तात्या येणार आणि याची पूजा करणार, आणि मग सगळी बाजरीची पोती आपल्या घरात जाणार. मग आम्ही सगळ्या बायका जातं काढून ओव्या म्हणत ती बाजरी दळतो आणि पीठ काढतो. किती छान आहे हे सगळं. आमच्याकडे तर ग्रोसरी ऑनलाईन मागवतात. हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी. अगं आता दरवर्षीच बघशील हे सगळं. काय आहे सगळं? वीणबाई बघा, आमच्या शेतातलं पहिलं धान्य. ओ नाईस. आमच्या मॉल्स मध्ये येत असेल असं धान्य वगैरे. मॉल मध्ये घेतलेलं वेगळं, तिथे काय पैसे द्यायचं आणि घ्यायचं, पण हा शेतकऱ्याचा आनंदच वेगळा आहे. चला तात्यांना बोलून घ्या, पूजा करून घेऊ धान्याची. तात्या लवकर या, अहो आपलं धान्य आलंय. अप्पा, तात्या येतील ना? राईट. तात्या तर रागवलेत ना तुमच्यावर, ते नाही येणार. सिद्धार्थ, आता काय करणार तुम्ही? आप्पा, तात्यांनी पूजा नाही केली, धान्य घरात कसं जाणार? अहो, अप्पा,
तुम्ही पाणी पिऊन घ्या आणि शांत व्हा. अहो ताते येतील बाहेर. आणि नाही आले तर? अहो शेतकरी आहात तुम्ही. तुम्ही दुष्काळ पाहिलाय, ओला दुष्काळ पाहिलाय, गारपीट पाहिली आहे, संपूर्ण शेतीचं नुकसान होताना पाहिलंय. तेव्हा खचला नाही आणि आता? अहो शेतकरी असणं व्यवसाय नाहीये तुमचा, स्वभाव आहे. हो, पण माझ्या तात्या आणि बयबाईचा माझ्या पाठीशी भक्कम हात आहे, म्हणून मी असा आहे. लहानपणी तात्या मला शेतात घेऊन जायचे, तिथल्या मातीत मी खेळायचो. खेळता खेळता पडलो, लागलं तर तात्या त्या शेतातली माती माझ्या जखमीवर लावताना सांगायचे, तुला 2 आई आहेत, एक बयोबाई आणि ही माती, दोघींनाही अंतर देऊ नकोस. मी तात्याचं ऐकलं, मी शेतकरी व्हायचंच ठरवून टाकलं. मग तात्यानंतर मी सगळी शेती सांभाळली. याचं कौतुक मला त्यांच्या डोळ्यात दिसतं, म्हणून मी असा आहे. हे असं पहिलं धान्य येतं तेव्हा तात्या माझ्या पाठीवरून हात फिरवत शाबासकी देतात. तेव्हा मला तात्या म्हणतात, मला अभिमान वाटतो मी शेतकरी असल्याचा. पण आज तात्या येणार नाहीत, माझ्या पाठीवर हात फिरवणार नाही, कौतुक नाही. अप्पा असं काय बोलताय तुम्ही? आणि जे काय घडलंय त्यामुळे तात्यांना कौतुक तुमचं वाटणार नाही असं का वाटतंय तुम्हाला? कारण आधी तिच्या आई वडिलांचा घटस्फोट होणार आहे, ही पहिली गोष्ट जी मी तात्यापासून आणि बयबयपासून लपून ठेवली. त्यामुळे माझ्याबद्दलच्या कौतुकाची जागा रागाने घेतली असणार. माझ्यामुळे हे सगळं घडतंय. कोण खोटं बोललं, कोण खरं, यापेक्षा यामागचं कारण मी आहे. हे सगळे बिचारे माझ्यासाठी त्रास सहन करतायत. हसत खेळत ज्या घरात दिवस सुरू व्हायचा त्या घरातल्या माणसांच्या डोळ्यात आज पाणी आहे. काहीही करून मला या घरचा आनंद परत मिळवून द्यायचाय. आज तात्या धान्याची पूजा करायला आले पाहिजे, नाहीतर अप्पांना खूप वाईट वाटेल. तात्यांचा राग गेला पाहिजे, पण काय करू म्हणजे तात्यांचा राग. तात्या तुम्ही आलात. मी आता हाच विचार करत होते की तुमचा राग कसा घालवू. सॉरी तात्या, काल जे काही घडलं. आदिती, आपण या विषयावर नंतर बोलूया. अप्पाला सांग धान्याची पूजा करायची आहे, बाहेर ये. काय? अगं किती वेळ झालाय, धान्य बाहेरच आहे. अप्पाला सांग धान्याची पूजा लवकर करून घेऊ. मी सखाला सांगते बाकीच्यांना बोलवायला. बोलव त्यांना. मी लगेच सांगते. हो, तुम्ही असं इथे बसून काय होणार आहे का? अप्पा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बाहेर चला. मी आत्ता जाऊन तात्या आणि बयाजीशी बोलतो, ते नक्की येतील. त्याची काहीच गरज नाहीये. अप्पा, बयोआजी आणि तात्या बाहेर आलेत. त्यांनी तुम्हाला धान्याची पूजा करायला बोलावलंय. काय? तात्या आणि बयबाई आले? मला वाटलंच होतं, तात्या परंपरा मोडू देणार नाहीत. त्यांच्या मुलाचं कौतुक करायचं आहे ना. अहो चला आता, नाही तर तात्या रागवतील. चला 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 चला. मला वाटलंच तात्या तुम्ही येणार. अहो तुम्ही येणार नाही असं होणारच नाही. इतकी वर्ष पूजा केल्याशिवाय धान्य घरात गेलंच नाही. मिलिंद, हा म्हातारा तर रागवला होता ना, आता बरा खाली आलाय. ड्रामेबाज आहेत सगळे. तात्या माझ्यासारखंच काल जे घडलं ते विसरले वाटतं. अगं तात्यांच्या सगळं लक्षात आहे, परंपरा जपायची म्हणून मोठ्या मनानं ते धान्याची पूजा करायला आलेत. तात्यांचा राग गेला वाटतं. अरे तात्यांचा राग गेला नसेल ना तरी चालेल, त्यांनी आपल्याला शिक्षा केली तरी चालेल, पण तात्या आज धान्य पूजनाला आले हेच खूप आहे. हे आपला आप्पा बघ किती खुश होईल आता. तात्या आपण पूजा करून घेऊया. पूजा तर करायचीच आहे, पण एका गोष्टीची वाट पाहतोय मी. तात्या तुम्ही आप्पांची वाट बघत होता ना. आप्पा तुम्हाला म्हटलं होतं ना, तात्यांचा आपल्यावर राग असला
तरी घडलेल्या गोष्टींचा आणि धान्य पूजनाचा काही संबंध नाहीये. त्यांच्या मनात राग असला तरी त्यांना तुमचं कौतुक आहे. आलास तो. अरे सखा, पाणी घेऊन ये. तात्या, सखाला मी बाहेर पाठवलंय, मी पाणी आणते. थांबा मोठ्या बाई, मी आणते पाणी. अरे नाही नाही नाही, तू शेतकरी आहेस बाबा, वाकायचं नाही. नमस्कार करायचाच असेल ना तर जमिनीला कर, आणखी निसर्गाला कर. बर. घ्या पाणी. अरे घे रे सुज्ञा, घ्या घ्या. तात्या, तुम्ही स्वतः बाहेरून उभं राहिलात आणि तेही कुटुंबासकट. हो, मी एक साधा गरीब शेतकरी आहे. अरे प्रामाणिक शेतकरी असतो आणि हा मान आहे तुझा. नका एवढं करू तात्या, या सगळ्याची परतफेड नाही करता येणार आम्हाला. खूप उपकार झाले बघा तुमचे. आम्ही कर्जबाजारी झालो होतो, पूर्ण उद्ध्वस्त झालो होतो. तात्या, तुम्ही आम्हाला मदत केली पैशाची, मी बियाण्याची पण मदत केली. लय उपकार झालं तात्या तुमचं. आम्ही खूप खचलो होतो, पण तात्यांमुळे आम्हाला पुन्हा कंबर कसता आली. खूप उपकार झाले. अरे उपकार कसले, आम्ही फक्त निमित्त आहोत. सगळी मेहनत तुमची आहे. तात्या, आमच्या जमिनीतलं पहिलं धान्य हे तुमच्या हातून पूजा व्हावी असं वाटतं आम्हाला, म्हणून तुमच्याकडे आलो. चला पूजा करून घेऊया. तात्या, हे धान्य तुमच्यासाठी. अरे नाही, एवढं नाही, मी घेतो. चला तात्या, येतो आम्ही. हा, हो या. तात्या, चला आपण आपल्या घरच्या धान्याची पूजा करूया. हो, म्हणजे आम्हाला दळायला बरं. भयो, झाली धान्याची पूजा. अहो अहो थांबा ना. अहो ऐका ना. म्हातारा तर जाम हुशार निघाला. ऍक्च्युली हे सरप्राईज मलाही एक्सपेक्टेड नव्हतं.